वेलकम बॅक पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। मॅच क्रमांक आपण पाहतोय पहिल्या फेरीतील 5 वादल स्फोट ब्राह्मणगाव वर्सेस संजय 11 नागल या दोन संघामध्ये संतोष को एक मॅच अंपायरिंग करायचे। आपले ऑफिशियल अंपायर आहेत ते जेवण्याकरता गेलेत। चला मॅन ऑफ द मॅच खेळाडू अभिषेक आहे आणि मॅन ऑफ द मॅचचं मेडल जे आहे ते द्यायचं आहे। चंद्रकांत मुरघा अँड चंद्रकांत मुरघा यांना आपण बॉलिंग क्रमावरती पाहणार आहोत। प्रथम अविनाश सोनावणे ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। स्वामीनाश आणि प्रथमेश भोईर ही सलामीची जोडी संजय 11 नागले टीम कडनं। पहिला बॉल चंद्रकांत मोरगा लेफ्टम न मारा। पहिला बॉल तेज तरार नो बॉलचा इशारा आलाय। पहिला बॉल नो जरूर हाताला गेलाय। अवांतरच्या स्वरूपामध्ये धाव फलकावरती धाव ही ऍड केली जाईल। अगदी क्रीजच्या बाहेर हा चेंडू मात्र फेकला गेला। अँगल खूप चांगला आहे परंतु चेंडूची दिशा योग्य ती ठेवावी लागेल। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। चंद्रकांत मुरघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल। स्विंग अँड मिस यावेळेस हा डॉट बॉल अगदी गुडलेन वरती चेंडूची पिचिंग पाहायला मिळाली आणि तिथून मात्र हलकीची जी फ्लाईट आहे ना ती बॉलला दिली गेली आहे। पण रिप्ले मध्ये पाहू शकता कशा प्रकारे हा बॉल हो हो सुंदर चेंडूच्या हाताळणी अगदी जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि पूर्णपणे डॉट झालेत। अविनाश हा बॅटर समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय बॉलला क्षेत्ररक्षक आहे पकडला जाईल शेल आणि समाप्त होईल अविनाश या खेळाडूचा खेळ आउट। थँक्यू सो मच। अगदी बॅटच्या रडामध्ये चेंडू होता परंतु परिपूर्ण पिक करू शकले नाही। टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला आणि लॉंगॉनच्या दिशेने मात्र सुंदर शेल। फलंदाज अविनाश मात्र बाद झाले। प्रफुल्ल मसेकर आलेत न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये। इथून एक चांगल्या पार्टनरशिपची गरज आहे। 4 ओव्हरचा मॅच आहे। 40च्या प्लस धावा बनवण्याचे प्रयत्न मात्र करावे लागतील। नंबर 3 वरती प्रज्वल पुन्हा एकदा पॉइंटला स्लाइस करायचं होतं। हा चेंडू आहे वाईट। पाहूया कशा प्रकारे हा वाईट चेंडू मात्र हाताळला गेलाय। रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो। त्यावेळेस वाईटची जी रेषा आहे ना तिला मात्र थोडंसं हलकंसं फॉलो केलं होतं गोलंदाजाने आणि तिला मिस करून चेंडू मात्र निघून गेलाय। यावेळेस मात्र चांगला बॉल पाहायला मिळतो। अगदी बॅटरच्या हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग थोडासा जवळ ठेवला होता।
पुढील बॉल, मोठा स्ट्रोक प्रयत्न समोरच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक आहे प्रोटेक्शन साठी, चांगलं क्षेत्ररक्षण झालं आहे. 2 धावा मात्र इथून पूर्ण केल्या. 2 धावेने धावफलक पोहोचले गेले. 4च्या घरामध्ये 4 धावा ऑन द स्कोर बोर्ड. जवळ आपण पाहिलं तर मग हे पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चेंडू फेकून झालेत एकंदर 4. धाव फलकावरती धावा देखील 4 पाहायला मिळतात. यावेळेस मोठा स्ट्रोक समोरच्या दिशेने पुन्हा एकदा खाली क्षेत्र निवळलंय. 2 क्षेत्ररक्षक पुढे आलेत. चेंडूला फील्ड करेपर्यंत आपण पाहिलं तर मग 2 धावा या पूर्ण केल्या जातील आणि इथून मात्र 2 धावेने धावफलक पोहोचले गेले. एकंदर 6 आकड्यांवरती 6 धावा ऑन द स्कोर बोर्ड. अजूनही एका चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. सुंदर क्षेत्ररक्षण झालं गेले आणि एक सिंगल धाव ही पूर्ण केली गेली. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचले गेले 7 आकड्यांवरती. 7 धावा. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मात्र संपन्न झाले. 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. इथून येणारे अजून 3 षटक आणि या 3 षटकामध्ये निश्चित चांगला खेळ जो आहे तो करावा लागेल. महेश वलवे आलेत बॉलिंग ट्रॅक वरती. चला घाई करायचे. आता मात्र तट्टेर सर्कलचं जे बंधन होतं, पॉवर प्लेचं बंधन, ते संपन्न झाले. तट्टेर सर्कलच्या बाहेर निश्चितच आपण 6 खेळाडू यावेळेस पाहणार आहोत. एक खेळाडू आपण पाहिला तर मग टिप स्क्वेअर लेग, एक वाईडिश लॉंग ऑन, एक लॉंग ऑनला पाहाल मग लॉंग ऑफ डिप एक्स्ट्रा कव्हर, एक डीप मिड विकेट देखील पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट पॉइंटला मात्र एक क्षेत्ररक्षक. यावेळेस ओव्हर पिच बॉल आणि त्याच्यावरती आपण पाहतोय हा मोठा स्ट्रोक खेळला गेलाय. काय जबरदस्त यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सुंदर स्ट्रोक, 6 धावा. पूर्णपणे आपली पॉवर जी आहे ना, बॅटमॅनचा योग्य तो प्रयास केला गेला आणि चेंडूला मात्र सीमा रेषेच्या बाहेर धाडलं गेलं 6 धावांनी करता. यावेळेस पॉइंटला स्लाइस करायचं होतं. प्ले अँड मीन्स डॉट बॉल आहे की मग नाही. नाही, हा चेंडू आहे वाईट. हलकासा चेंडू आपण पाहिला तर मग जी वाईटची रेषा आहे त्याच्या बाहेरून मात्र निघून गेलाय. थोडस निश्चितच हलकासा चेंडू लांब ठेवण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडा जास्त लांब ठेवला गेला आणि त्याच कारणास्तव हा वाईट बॉल पाहायला मिळालाय. तुर्कस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता. एक सिंगल ही मिळाली जाईल आणि सिंगलच्या मदतीनं धावफलक पोचलं गेलंय ते म्हणजेच 15 अंकांवरती. थेंबे थेंबे तळे साचे. एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती आपण पाहिलंय अनेकदा. चांगले प्रयास मात्र करावे लागतात. पुन्हा एकदा ते प्रयास मात्र पाहायला मिळालेत. सॉफ्ट हँडने मात्र स्लाइस केलंय पॉइंटला. क्षेत्ररक्षक जवळ डीप एक्स्ट्रा कव्हरने मात्र पुढे आला, परंतु थोडेसे त्याचे प्रयत्न कमी पडले आणि चेंडू निघून गेला सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावांनी करता चौकार 4. अगदी सॉफ्ट हँडने खेळले होते. बॅटर आपण पाहिला तर ऑन स्ट्राईक वरती प्रथमेश भोईर आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या बॅटमधनं आपण चौकार पाहिला. पुन्हा एकदा
शॉर्ट कव्हर वरनं चेंडू टिप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने रवाना झालाय. देवा त्या ठिकाणी होते आणि ते बीट झालेत. आणखी एक चौकार 4. संघर्ष मात्र चालू केलेत. म्हटलं गेले संघर्ष केल्याशिवाय जीवनात कोणीही यशस्वी होत नाहीये. जोपर्यंत शनीचा घाव घेत नाहीये तोपर्यंत दगड सुद्धा देव होत नाहीये. चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. त्यावेळेस सरळ बॅटने समोरच्या दिशेने खेळले गेले. श्रीधर हांडवा पुढे आलेत. चेंडूला उचलतात. चेंडूची पेके करीपर्यंत मात्र ह्या 2 धावा अगदी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय 25 आकड्यांवरती. षटक क्रमांक 2 हे मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडू फेकून झालेत 5. अजूनही एका चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेनं. पुन्हा एकदा काही काळ आपण हवेमध्ये चेंडूला जरूर पाहिलं होतं, पण तो खाली क्षेत्र होतं पूर्णपणे शॉर्ट मिडॉन्स आणि त्या क्षेत्रामध्ये चेंडू मात्र आपण पाहिला तर मग ट्रॅव्हल झाला होता. म्हटलं गेलंय प्रगती हे एक संघर्षाचं आमंत्रण आहे आणि जो स्वीकारतो ना तो पुढे जातो. कारण प्रत्येक अडचण ही एक नवीन संधी जरूर घेऊन येते. कधी कधी मग अडचणी देखील वाढल्या तर मग त्या अडचणीमधून योग्य तो रस्ता कसा निवडायचा हे देखील माइंडसेट मध्ये असायला हवं. इथून मात्र आता 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात. त्या म्हणजेच 27 धावा. सध्या तरी खूप चांगला स्टार्ट जो आहे तो मिळाला गेलाय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर फक्त आणि फक्त 7 धावा होत्या, परंतु दुसऱ्या षटकाचा विचार केला तर या दुसऱ्या षटकामध्ये भरपूर काही धावा येताना पाहायला मिळाल्या. 2 चौकार, त्याच्यानंतर षटकार, वाईड बॉल देखील हाताळले. सिंगल डबल वरती देखील लक्ष जो आहे तो फोकस केला. श्रीधर हांडवा याचा पुढील बॉल धीम्या गतीने फेकला गेला, परंतु चेंडू आहे वाईट. लेंथ खूप स्लोवर पद्धतीने हाताळली होती. मित्रांनो, यावेळेस जी संकट आहेत ना ती थोडीशी वाढली गेलीत वादलस्फोट ब्राह्मणगावच्या दिशेनं. ज्या अनुषंगाने जो स्टार्ट हवा होता तो मिळवलाय. यावेळेस हवाई स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न दूरवर्ण क्षेत्ररक्षक येतोय, परंतु त्याच्या अवाक्यापासून थोडासा चेंडू आपण पाहिला ना तर हा लांब राहिलाय. परंतु रनआउटची संधी मात्र या ठिकाणी प्राप्त केली आहे. परतावं लागेल. परतीचं तिकीट जे आहे ते मात्र मिळालं गेलंय. फलंदाज प्रज्वल म्हसेकर मात्र बाद झालेत. यश म्हसेकर मैदानाच्या आतमध्ये इन झाले. धावफलक सध्या आपण पाहिला तर मग खूपच स्ट्रॉंग हा पाहायला मिळतोय, परंतु मोमेंटम बदलायला देखील वेळ लागत नाहीये. श्रीधर हांडवा बॉलिंग ट्रॅक वरती ब्लॉक हॉल मध्ये चेंडूची हाताळणी केली गेली आणि इथून आपण पाहिला तर मग भरपूर उशिरानंतर हा चेंडू भरपूर उशिरानंतर हा चेंडू आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. समोरच्या दिशेने यावेळेस चेंडूला लॉफ्ट केलंय.
वन बाउन्सनं चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल या धावसंख्येवरती रोखलं गेलं. म्हटलं गेलं यशाच्या शिखरावर चढण्याआधी तुम्हाला संघर्षाच्या घाटातून जावं लागतं. निश्चितच संघर्षाचा काल कधी संपत नसतो. प्रसंगानुसार त्याच्याकडे पाहावं लागतं आणि यशाच्या शिखरावर चढायचं असेल तर मग संघर्षाचा जो घाट आहे ना तो पार करावा लागेल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक गोलंदाज स्वतः पुढे आले होते आणि यष्टीरक्षक देखील, परंतु दोघांच्या मध्ये हा झेल ड्रॉप झाला. मिसअंडरस्टँडिंग तू मै थोडी मात्र पाहायला मिळाली आणि झेल मात्र झाला आहे ड्रॉप. इथून एक सिंगल धाव ही कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं धावफलक जे आहे ते पोहोचलं गेले 32 आकड्यांवरती. चांगली धावगिरी ही आपल्याला पाहायला मिळते ऑन स्कोर बोर्ड वरती. संघर्ष करायचं कधी सोडायचं नाहीये, कारण तोच संघर्ष कधीतरी तुमच्या स्वप्नामध्ये रंग भरण्याचं काम करतो. जितका मोठा संघर्ष तितकं महान यश देखील मिळालं जातं. परंतु यावेळेस हा चेंडू देखील आला आहे डॉट चेंडूने. निश्चितच आपण पाहिलं तर मग धावसंख्या स्थिर आहे 32 आकड्यांवरती. षटक क्रमांक 3 आणि तिसऱ्या षटकातील चेंडू फेकून झालेत 5. शेवटचा एक बॉल शिल्लक आहे. स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झाले श्रीधर हांडवा. झाली या षटकाची समाप्ती. 3 षटक समाप्तीनंतर धाव फलकावरती 32 धावा हे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इथून अजूनही शेवटचं एक स्लॉगवरचं षटक मात्र बाकी आहे आणि या शेवटच्या ओव्हरमध्ये किती धावा बनवल्या जातील हे देखील पाहणं योग्य. म्हटलं गेलं कठीण काळात सतत स्वतःला सांगत राहा, शर्यत अजून संपली नाहीये, कारण मी अजून जिंकलो नाही आणि जिंकण्याकरता काहीतरी सिद्ध तुम्हाला देखील करून दाखवावं लागेल. कारण फुकटचं जास्त टिकत नाही आणि कष्टाचं कधी संपत नाहीये. इथून अजून सुद्धा प्रामाणिकपणे तुम्हाला कष्ट जे आहेत ना ते करावे लागतील. शेवटचा स्लॉगर आहे आणि हे स्लॉगरचं षटक फेकण्याकरता पाहूया कुठला गोलंदाज पुढे येईल. देवानंद हांडवा हा गोलंदाज मात्र पुढे आलाय नंबर 4चं षटक टाकण्याकरता. इथून त्याला देखील सिद्ध करून दाखवावा लागेल. स्लॉगवरचं षटक नेहमीच आपण सातत्याने म्हटलंय हणामारीचं षटक आणि या हणामारीच्या षटकामध्ये किती धावा येतील हे देखील पाहणं योग्य. यश मसेकर आणि प्रथमेश भोईर हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. समोरच्या दिशेने लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी नाहीये. बुडत्याला काडीचा आधार असं म्हटलं गेलंय आणि क्रिकेटच्या पटलावरती गोलंदाजाला क्षेत्ररक्षणाचा आधार मिळणं खूप गरजेचं आहे. दैव देतं आणि कर्म नेतं. झेल पकडायला हवा होता, झेल झाली आहे ड्रॉप आणि त्याचं भुगतान मात्र 2 धावेनं भरावं लागलं. इथून 2 धावा कंप्लीट केल्या. धावफलकावरती धावा पोचल्या गेल्या 34-34. पुढील बॉल पुन्हा एकदा समोरच्या दिशेने 20 मध्ये फटका. जखमेवरती नमक चोळण्याचं काम यावेळेस केलंय फलंदाज यश मशेकर याने. झेल सोडला आणि त्याच्यानंतर त्याचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढला आणि आता मात्र त्याच्या बॅट मधनं मोठे स्ट्रोक यायला सुरुवात झाली आहे. इथून धावफलक आपण पाहिलं तर मग पोहोचला गेलाय 38-38 अंकांवरती. चांगलं धावफलक यावेळेस आपल्याला पाहायला मिळतंय. अजूनही आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ जो आहे ना तो बाकी आहे. ध्येयाने लढतोय आणि निश्चित ध्येयाने लढत असताना जिद्द, जोश ह्या सर्व गोष्टी निश्चितच ठेवाव्या लागतात. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉफ्ट केलं. यावेळेस चौका नाही तर मग छक्का. 6 रन षटकार.
थँक्यू सो मच. काय जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळते. जिंकण्याची मजा तेव्हाच येते ना जेव्हा सर्वजण तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात, तेव्हाच त्यांना दाखवून द्यायचं दिसतं तसं नसतं, म्हणूनच तर जग फसतं. कधीच कोणाला कमी समजायचं नाहीये. यावेळेस आपण पाहतोय ब्लॉकॉलमध्ये चेंडूच्या हाताळणी. हा डॉट बॉल जवळजवळ आपण पाहिला तर मग या शेवटच्या षटकातील चौथा चेंडू जो आहे ना तो डॉटच्या स्वरूपामध्ये आलाय. निश्चितच स्पर्धा ही कोणाशी ठेवायची नसते, स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द नेहमीच आपण ठेवायची असते. आणि ती जिद्द ती चिकाटी या ठिकाणी पाहायला मिळालं यश करणं. यावेळेस देखील चेंडू अगदी बंदुकीच्या गोलीप्रमाणे मैदानाच्या बाहेर निघून गेलाय. 4 धावांकरिता आणखी एक दर्जेदार क्वालिटीचा हा ब्रँड स्टूक. चौकार 4. चामडी चमकते उन्हात. चला घाई करायची. देवानंद याचा पुढील बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट करायचं होतं समोरच्या दिशेनं. मिस टाइम स्ट्रोक पाहायला मला एकदा वेगाने पूर्ण केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव पूर्ण झाली आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. आमचे आउटफील्ड अंपायर पंच स्क्वेअर लेगच्या पंचांच्या माध्यमातून तिसऱ्या अंपायर कडे हा डिसिजन सोपवलाय, परंतु डिसिजन आहे नॉट आउट. यस 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्यात आणि 2 धाव्याने धावफलक पोहोचलं गेलंय 50 आकड्यांवरती. आणि इथून आपण पाहिलं तर मग जवळजवळ 51 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील टीम वादल स्पोर्ट ब्राह्मणगाव संघाला. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा आणि शिवसाई स्पोर्ट पलशाचा पाडा या दोन संघामध्ये. चला टॉसच्या दिशेने दोन्ही संघाच्या संघाने आपण यायचं आहे. टॉस आहे तो संपन्न केला जाईल. श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा संघ आणि शिवसाई स्पोर्ट पलशाचा पाडा. चला टॉस साठी या. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच आपण पाहणार आहोत. शिवसाई स्पोर्ट पलशाचा पाडा आणि त्यांच्या समवेत श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा या दोन संघामध्ये. चला फिल्डिंग लावायची. 50वा धाव फलकावरती मात्र जोडल्या गेल्यात. 51 धावांचं लक्ष्य मात्र पूर्ण करायचं आहे. चला टॉस केला जाईल. शिवशक्ती स्पोर्ट पलशाचा पाडा आणि श्री मुंड्या स्पोर्ट काजूपाडा या दोन संघांमध्ये टॉस आहे तो आम्ही संपन्न करतोय. कृष्णाचे
भोईर दादांच्या शुभ हस्ते टॉस आहे तो संपन्न केला जातो. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच शिवशक्ती स्पोर्ट पलशाचा पाडा अगेन्स्ट श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा या दोन संघामध्ये आपण हा टॉस संपन्न करतोय. टॉसचा निकाल पाहिला तर बघ श्री मुंडे स्पोर्ट काजूपाडा टीमच्या बाजूने लागला. डिसिजन कळवायचा आहे. फील्ड फर्स्ट. चला 51 धावांचा पाठलाग कशा प्रकारे पूर्ण केला जाईल हे देखील पाहणं योग्य. महेश वळवे आणि दिनेश मोर ही सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. वादल स्फोट ब्राह्मणगाव संघाच्या बाजूनं पहिला बॉल इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. पुष्पक कोदे बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. नव्यानं निश्चितच संजय इलेव्हन या संघाची मात्र आखणी केली आहे आणि ही सुरुवात आपण पाहतोय 2025 पासून मात्र या संघाने केली आहे. वसई तालुका आदिवासी क्रीडा असोसिएशन मध्ये यावेळेस ओव्हर पिच बॉल परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. सुंदर स्ट्रोक दर्शनीय स्ट्रोक पाहायला मिळालाय. मिळतील 6 षटकार. धन्यवाद डिझर थँक्यू सो मच. पहिला चेंडू आपण पाहिला तर मग डॉट त्याच्यानंतर षटकार. यावेळेस इनफिल्डच्या बरोबर खेळण्याचा प्रयत्न. हो कदाचित हा झेल पकडण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते परंतु प्रयत्न थोडेसे मात्र कमी पडले. इथून आपण पाहिला तर मग ह्या 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेनं धावफलक पोहोचले गेले. एकंदर 8 आकड्यांवरती 51 धावा मात्र पूर्ण करायच्या आहेत विजय करता. कठीण नाहीयेत परंतु त्याच्यासाठी चांगली सुरुवात हवी आहे. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला निवडलंय. त्याच्या हातामध्ये झेल. समाप्त होतोय महेश वळवीचा खेळ. आउट. नाच ग मांगली दोघा नाचू ग नाच ग मांगली दोघा नाचू. वाज ग नाच ग मांगली दोघा नाचू ग नाच ग मांगली दोघा नाचू. थांब जोहरचा डॉक्टर वाजवा. वाजव मग. धन्यवाद थँक्यू सो मच. नुकताच आमच्या अतिथी कक्षामध्ये शुभागमन झालेलं आहे किशोरजी ठाकरे साहेबांचं. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. स्वागतम सुस्वागत आपले देखील सहर्ष स्वागत आहे टायगर ट्रॉफी 2025 मध्ये. निश्चितच या स्पर्धेची सुरुवात मागच्या काही 2 दिवसामध्ये झाली आहे आणि आज आपण पाहिला तर मग जवळजवळ 3रा दिवस. कालचा दिवस आपण पाहिला तर मग बाबा स्पोर्ट बीबीपाडाच्या नावावरती राहिला. पहिला दिवस सिद्धिविनायक एक्सपोर्ट बेलकडी संघाच्या नावावरती आणि आज कोणता संघ सुपर 4 मध्ये पोहोचतो हे देखील पाहायला मिळेल. समोरच्या दिशेनं सुंदर स्ट्रोक आहे. बीसेफ मध्ये हा फटका पाहायला मिळतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी देखील योग्य ते आली आहे परंतु 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्या जी आहे ना ती पोचली गेली आहे 10 या अंकांवरती. संकटाच्या वेळेस निश्चितच संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हरलो तरी इतिहास घडला पाहिजे. समोरच्या
टीमला निश्चितच असं वाटलं पाहिजे. आणि यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय थर्डमॅन लाईनच्या पलीकडे. 4 धावांकरता या 4 धावेनं धावसंख्या आपण पाहिली तर मग पोचली जाईल 14 अंकांवरती. थर्डमॅनला आपण पाहिलं तर छोटे छत्रक्षक होते, परंतु त्यांना बीट करून चेंडू अगदी निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. या 4 धावफलक 14 वरती जाऊन पोहोचलाय. अजूनही जिंकण्याकरता 18 चेंडू आणि जवळजवळ आपण धावा पाहिल्या तर हव्या आहेत 18 चेंडू 37. अजूनही 37 धावांची आवश्यकता आहे. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि या 3 ओव्हरमध्ये हे धावफलक पूर्ण करायचं आहे. म्हणूनच म्हटलं गेलं स्पर्धा कोणाशी करायची नाहीये, फक्त स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द ही तुमच्याकडे कायम असावी. इथून हे दुसरं षटक टाकण्याकरता अविनाश सोनावणे हे पुढे आलेत. इथून अविनाशला मात्र सिद्ध करून दाखवावा लागेल. सध्या तरी त्यांच्या अकाउंट मध्ये बॅलन्स जो आहे तो पुरेसा आपल्याला पाहायला मिळतोय. 18 मध्ये 37 धावा त्यांना डिफेंड करायचे आहेत. डिफेंड केल्या जातील की मग चेस केल्या जातील याच्यासाठी ही लढाई आहे मैदानाच्या आतमध्ये. इथून मात्र विचार बदलावे लागतील. समोरच्या दिशेने सुंदर स्ट्रोक सिलेक्शन आहे. चेंडू निघून गेला सीमा पार. षटकार 6. धन्यवाद टीचर, थँक्यू सो मच. पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत केलंय विनाशचं देखील. कारण म्हटले गेलं समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे खूप भयानक असतात आणि ज्यावेळेस मनावर कंट्रोल कराल ना त्यावेळेस निश्चितच तुमचा ध्येय आहे तो कंट्रोल मध्ये पाहायला मिळेल. हो, डबल शॉट जणू काही खेळले गेले. बॅट क्लिप थोडीशी लवकर फिरली गेली होती. हलकासा आपण पाहिला तर मग हेडला देखील चेंडू जो आहे हलकासा ब्रश झाला. जास्त लागला आहे का? थोडं पाणी देखील पोचवा मैदानाच्या दिशेने, कारण चेंडू आपण पाहिला तर मग थोडासा डोक्यावरती लागला आहे. जसं अगदी तोंडावरती हा चेंडू जाऊन आदळलाय. एक सिंगल धाव तर या ठिकाणी पूर्ण केले. सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय 21 अंकांवरती. 2 चेंडूंचा इथून खेळ मात्र पूर्ण झालाय. अजूनही आपण पाहिलं तर मग 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे या दुसऱ्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर सिंगल आली आहे. इथून मात्र कमबॅक केला जाईल का? होण्यासाठी निश्चितच तुमची इच्छाशक्ती अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा प्रबल ही असायला हवी. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवलंय. हेलिकॉप्टर देखील सुरक्षित जागेवरती मात्र लँड होईल. अजून एक षटकार आणि या षटकाला धावफलक आपण पाहिलं तर मग पोचलं गेलंय 27 आकड्यांवरती. जशास तसं उत्तर देण्यासाठी निश्चितच ही सुरुवात केली आहे फलंदाज मनेश ना, यस मनेश या खेळाडूने. दिनेश आणि मनेश ही जोडी अक्षरशः जबरदस्त आपल्याला पाहायला मिळते. चांगला स्ट्रोक आहे. ऑन साइडला खाली क्षेत्र आहे पूर्णपणे आणि इथून मात्र 2 धावा ज्या आहेत त्या पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने धावफलक निश्चितच पुढे सरकेल. धावफलक पोहोचलं गेलंय 29 आकड्यांवरती. 29 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय. इथून अजून आपण पाहिला तर मग 14 चेंडू शिल्लक असतील आणि 14 चेंडूमध्ये
22 धावा अजूनही जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. ऑन साइडला सुंदर फटका. 2 धावा मात्र इथून पूर्ण होतील. दोन धावा आल्या. धावफलक पोचलं गेलंय 31-31 आकड्यांवरती. 13 चेंडू 20 ची गरज. अजूनही मॅच ही कंट्रोल मध्ये आहे. जास्तीत जास्त डॉट चेंडू मात्र फेकावे लागतील. अविनाश याच्या ओव्हर मध्ये आतापर्यंत 2 मोठे स्ट्रोक आलेत. यावेळेस सुंदर चेंडूची हाताळणी केली गेली आणि षटकाची झाली आहे समाप्ती. इथून आता मात्र सरासरी अजून सुद्धा 10ची राहिली आहे. जवळजवळ दोन्ही षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 15.50च्या सरासरीने धावफलक मात्र खूप चांगलं सजवलं गेलंय. धावसंख्या नटली सजली फुगली हे आपल्याला पाहायला मिळते. इथून अजूनही आपण पाहिलं तर मग 12 चेंडू जिंकण्याकरता 20 धावांची आवश्यकता. अजूनही 10ची सरासरी आहे ना ती सुरू ठेवायची आहे. परंतु सुरुवातीला आपण पाहिलं तर मग जी सरासरी मेंटेन केली आहे ना निश्चितच विजयाच्या लक्ष्याकडे जाण्याचं जे पाऊल आहे ते योग्य पाऊल उचललं गेलंय. वादल स्फोट ब्राह्मणगावच्या दोन्ही खेळाडूंनी दिनेश आणि मनीष. सुरुवातीला आपण पाहिलं महेश वल्वी याला निश्चितच 8 धावा त्यांनी बनवल्या आपल्या संघाकरता. परंतु त्याच्यानंतर मनीष यानं सुंदर फटकेबाजी केली आहे. चौकार देखील आलाय षटकार देखील आलाय. सिंगल डबल धावा देखील त्याच्या बॅट मधनं आल्यात. आता मात्र हे तिसरं षटक टाकण्याकरता मनोज घरत. पहिला बॉल मिस टाइम पाहायला मिळतोय ऑन साइडला. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळतोय हा चेंडू. 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनं धाव फलकावरती निश्चितच भर होईल. धावसंख्या पोचली आहे 33 आकड्यांवरती. नशिबावर नाही तर स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवायला शिका. नशीब निश्चितच कधी काय घडवेल हे सांगता येत नाही. परंतु मेहनत ही तुम्ही योग्य ठेवली ना तर त्याचा निकाल देखील तुम्हाला योग्य तो पाहायला मिळेल. धीम्या गतीने बॉल फेकला गेलाय आणि स्लोअर गतीच्या या बॉल मध्ये फलंदाजाला वेट केलं गेलंय. हा डॉट धीम्या गतीचे चेंडू हाताळण्याकरता तुमचा सराव हा योग्य असायला हवा आणि त्याचं दृश्य मात्र या ठिकाणी निश्चितच पाहायला मिळालं. आणि निश्चितच योग्य तो सराव असल्या कारणानं निश्चितच हा चेंडू धीम्या गतीने फेकला गेला आणि त्याच्यामध्ये केलंय फलंदाजाला वेट. यावेळेस वेगवान बॉल बॅटची हलकीशी स्निक लागली गेली आहे. काम तमाम परतावं लागले या ठिकाणी दिनेश मोर या खेळाडूला. चांगला खेळत होता परंतु हलकीशी स्निक लागली गेली. मैदानाच्या बाहेर मात्र यावेळेस जावं लागतंय. धक्का क्रमांक 2 दिनेश आउट. धन्यवाद डीजे. थँक्यू सो मच. इथून अजून सुद्धा चांगला खेळ करावा शिल्लक असतील ते म्हणजेच 9 आणि जिंकण्याकरता जवळजवळ 18 धावा या हव्या आहेत. उलरलेनचा बॉल होता धीम्या गतीने फेकलाय. ऑन साइडला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. एक सिंगल मात्र ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि सिंगलच्या मदतीने धावफलक हलवारपणे पुढे सरकेल. पोहोचल्या गेल्या 34 या आकड्यांवरती. अगदी कासवशा पद्धतीने हे धावफलक यावेळेस पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. परंतु ससा आणि कासव ह्याची देखील गोष्ट विसरून चालणार नाहीये. हलू चालणारे कासव देखील शर्यत जिंकू शकतो हे देखील लक्षात असायला हवं. ओहो यावेळेस आपण पाहिलं तर मग ओव्हरपिच बॉल होता. बॅट क्लिप थोडीशी अगोदर फिरली गेली
आणि चेंडू अगदी थोड्या लेट मात्र निघून गेलाय. एसटी रक्षकाच्या हातखंडामध्ये आलाय हा डॉट बॉल. आज त्रास आहे म्हणून थांबू नको, प्रयत्न चालू ठेव, कारण उद्याचा दिवस तुझा कदाचित विजयाचा दिवस असेल. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी मनेशने केलाय. एक धाव वेगाने पूर्ण केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडूने एंड वेळी दिशा बदलली आहे. 2 धावा मात्र इथून पूर्ण होत आहेत. जखम्या झाल्या म्हणून घाबरू नकोस, कारण त्या जखमा तुला मजबूत बनवतील. हा ध्येय मात्र मनामध्ये सेट करावा लागेल. इथून थकलास, इथून हरलास तरी सुद्धा मात्र तुला पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील. अजून सुद्धा धावा हव्या आहेत जिंकण्याकरता. 6 चेंडू 15. स्वतःला सिद्ध करून दाखवावा लागेल, कारण अजून आपण पाहिलं तर मग 6 चेंडू मध्ये 15 धावा बनवणं थोडस मात्र कठीण होऊ शकतो. सुरुवातीचे 2 चेंडू जे आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट असणार आहेत टीम वादल स्फोट ब्राह्मणगाव या संघाकरता. आता मात्र इथे मात्र वादल जो आहे ना तो निर्माण करावा लागेल. नाद जो आहे ना तो नाद घ्यावा लागेल. नादाशिवाय काही नाहीये. तुम्हाला जर तुमच्या कमी वयामध्ये तुमचं साम्राज्य निर्माण करायचं असेल ना तर नाद असायला हवा. इथून नाद केला जाईल का? श्रीधर हंडवा फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळेल ऑन स्ट्राईक वरती. 6 चेंडू जिंकण्याकरता 15 ची गरज. काय घडेल काय बिघडेल निश्चितच आपण हे दृश्य या ठिकाणी पाहणार आहोत. सध्या तरी दोन्ही टीमच्या बाजूने सिच्युएशन थोडेस गंभीर आहे, परंतु सध्या मैदानाच्या आतमध्ये खंबीरपणे उभा आहे श्रीधर हंडवा. कमाल धमाल ही पाहायला मिळेल का? जितेशचा पहिला बॉल ओव्हर पिच बॉल होता. डिबेक्सच्या कव्हरच्या दिशेने सुंदर स्ट्रोक झाली आहे. मिस्टेक. चेंडू सीमा रेषेच्या दिशेनं. ओहो, चेंडूची फेकी आपण पाहिले तर चुकीच्या एंडना केली आहेत. धावा मैदानाच्या आतमध्ये पलून पूर्ण केल्यात, परंतु काय घडलंय काय बिघडलंय हे देखील आपण निश्चितच पाहणार आहोत आणि त्यानुसार योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत. निश्चितच पंच किती धावा धावून पूर्ण केल्यात? 4 3. निश्चितच या 3 धावा असतील, म्हणजेच एक धाव जी आहे ती अडवली गेली. इथून 5 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांची गरज असणार आहे, म्हणजेच 12. ओहो, सुंदर चेंडूची हाताळणी, परंतु पंच सहमत नाहीयेत. हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. जी एक धाव अडवली होती ती एक धाव मात्र या ठिकाणी दिली गेली.
5 चेंडू 10ची गरज, सॉरी 11ची गरज. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क झाला नाहीये. एक धाव ही पूर्ण केली जाईल. एका धावेनं धावफलक पाहिलं तर मग पोहोचलं गेलंय 41-41 आकड्यांवरती. जे आहे ना ते मोठं ठेवावं लागेल, कारण मोठं स्वप्न असलं की संघर्ष देखील मोठा हा करावा लागतो. त्यावेळेस प्ले अँड मिस हा डॉट बॉल. गोलंदाज जितेश गवळी आपल्याला पाहायला मिळतोय. संजय 11 नागळे टीम उभरता सितारे आपल्याला पाहायला मिळतात. यंग टॅलेंट. पुढील बॉल, मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. झेल होईल का? यस, पकडला गेलाय झेल आणि समाप्त झालाय श्रीधर हंडवा ह्याचा खेळ. आउट. दोन चेंडू आणि विजयासाठी दोन चेंडू 11 धावा इथून मात्र पूर्ण करायचे आहेत. डाव्या हाताचा बॅटर चंद्रकांत मोरगा ज्याने पहिलं षटक फेकलं होतं आणि त्या पहिल्या षटकामध्ये जवळजवळ आपण पाहिलं तर मग फक्त 7 धावा दिल्या होत्या, परंतु यावेळेस बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. फुलटॉस बॉल उडवला ऑन साइडला, चेंडू निघून गेला सीमा पार. षटकार 6. ओहो, काय जबरदस्त शॉट सिलेक्शन. फुलटॉस चेंडू मिळाला आणि त्या चेंडूवरती फुल टोल मात्र वसूल केला. इथून आता मात्र एक चेंडू विजय करता 5 धावांची आवश्यकता. सॉरी, किती पाहिजे होत्या तुम्ही? 11 पाहिजे होते की 10 पाहिजे होते? जरा टॅली करा. 1 मिनिट थांबायचं. 10 हव्या होत्या आणि यस, म्हणजे षटकाराला आता मात्र 4 हवेत. एक चेंडू 4. सुंदर फटका आहे ऑन साइडला, परंतु पकडला गेलाय झेल. आणि अशा प्रकारे या ठिकाणी सामना जिंकला संजय 11 नागळे संघानं. हळक टीम वादल स्रोड ब्राह्मणगाव थोडेसे प्रयत्न आहेत ना ते कमी पडलेत.